आज आहे लग्न दिवस आणि 11:30चं लग्न आहे आणि आम्ही आता मस्त सगळे रेडी होतो आहे. अंघोळ वगैरे झाली आहे आणि रात्री इतका लेट झाला झोपायला त्याच्यामुळे जागरणाचं डोळ्यावरती दिसतं आहे. बट छान वाटतं आहे आणि वातावरण थोडं दमट आहे. खूप घाम येणार आहे. आज पण पावसासारखं वातावरण दिसतं आहे. बट मंगल कार्यालयामध्येच लग्न आहे, सो काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. प्रायमरपासून स्टार्ट करूया. नाश्ता केला तिथे पोहे आहेत तिथे. पोहे आहेत पण मला इथे तुम्ही नंतर गडबड कराल म्हणून मी गडबड करते. लोक करत होती आणि मधातच लाईट गेली आहे. आता मी माझा प्रायमर आणि लावून घेतलं आहे, पण मी नाश्ता पण नाही केला आहे. त्याच्यामुळे मी आधी ब्रेकफास्ट करून घेते आणि आज ब्रेकफास्टला सगळ्यांसाठी कॉमनच ब्रेकफास्ट होता. पोहे आहेत आपल्याकडे, पोहे खाऊया. ओ काय ओ मम्मा शिशा पोहे खातेस? नाही नाही हो. पप्पू करुणा मला विचारते तुझं ते सीताफळ कुठे आहे. करुणाला ए गुड्डी सरप्राईज. सकाळी आलेली इकडे एवढ्या पोरी काय तुझे डोळे आई हे हरकत आहे वहिनी. ए करुणाला सीताफळ हवंय. हे सीताफळ अच्छा हे बोलला येडीचे सीताफळ हवंय म्हणते. मामा चला हे तुम्ही आपण चला त्याच्या काढायचे बाहेर सोडायचे आता. गुड्डीला बोला गुड्डी कुठे गुड्डीला आणि सानिकाला पण तो आपला काढ तू तयार झाली. ती गाडी सुटायला झालं सांग ना. हे असे गडबड करतात माझे पप्पा जाण्यासाठी. हा चल काढ आता फोटो. धर. अण्णा शिशाचा ऋतू आणला. लुंगी सुटली हा आता वादीच आहे की. वादीच आहे की. कारण ती चिकटपट्टीवाली आहे. चिकटपट्टीवाले आहे की. ते तुम्ही दोघं गाडी जाताय? हॅलो 4 खोके. हॅलो एक गौरव त्या गुड्डीला बोला. ठीक दिसतंय ना. वाव करुणा तू छान दिसतेस का. तर आम्ही चाललोय ट्रॅव्हलरने आणि जे लग्न जिथे होणार आहे ते इथून 8 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. जो आम्ही रेग्युलर जे देवरुखला जातो तिथेच आहे, त्याच्यामुळे एवढं काय लोड नाही आहे. पण मग सगळं अरेंजमेंट करणं खूप हे जात होतं आणि आतमध्ये बसेस जात नाही. सो जे लोक येणार होते त्यांना त्यांच्यासाठी बाहेर म्हणजे फाट्यावरती बस ठेवल्या होत्या, त्याच्यामुळे सगळ्यांची गडबड सुरू होती. बट निघालो आहे फायनली. आता तिकडे हॉलवर पोचल्यावरती काय टाईमपास करायचं तू करणार आहे, कारण घरात कोणी टाईमपास करायला देत नव्हतं आम्हाला. चांगला दिसतो. करुणाने मराठी लुक केलं आहे म्हणून स्वतःची तारीफ करण्याच्या ह्याच्यात भेटते. मराठी लुकच चांगला दिसतो. ही सेल्फ ऑब्सेस आहे, एवढी सेल्फ ऑब्सेस. आहे योगिता मस्त रेडी शायनिंग करत होती. कसं वाटतंय तुला लग्नाला? गरमीतल्या लग्नाला कसं वाटतंय तुला? मेल्ट होते असं वाटतंय. मेल्ट होते ती मेणबत्ती सारखी. आउटफिट एक नंबर कडक. म्हणजे गाडी झाली थोडीशी. कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. छान वाटतंय. थंड वाटत असेल ना जास्त? थंडी वाटत असेल. गरम होते खूप. हाय निघालीस ना? वैशाली कसं वाटतंय? झाली तयारी? छान आहे काजू पण छान दिसते. सोन्याचे काढे प्लेसचे घातले. देते म्हणून गेल्या वर्षी यांच्या माझा गेटिंग कॉम्पॅक्ट
तर प्राचीचं जे लग्न आहे ते माटे भोजने हॉलला आमच्या देवरुखमध्येच आहे आणि आता लोक आले आहेत ऑलमोस्ट. आम्ही सगळेजण आतमध्ये होतो, थोडीशी तयारी बाकी होती तर. आणि मी यावेळेला मराठी लुक केला होता, त्याच्यासाठी मी साडी घेतली होती. बऱ्यापैकी फॉलो झालं पण असं वाटतं काहीतरी कमी आहे, बट ठीक आहे. फोटो काढताय? नाही घ्या कशी आहे. तर सगळे आता लोक आलेली आहेत आणि आता थोड्या वेळात हे सुरू होईल, मेहंदी पण सुरू होतील. मस्त फुलं पण मिळालेली आहेत आणि आम्ही सगळे रेडी आहोत. गुडी गुडी गुडी. या कार्यक्रमासाठी उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी मुंबई. थोडासा 25. मुलीचे नाव प्राची प्रमोद सावंत, वय 28, शिक्षण इंजिनियर. संघं नमामि. कुठं? नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. यानंतर दारिका प्राची दारक चेतन यांना गंध लावतायत. उपस्थितांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर करायचा आहे. धार्मिक, सामाजिक व वैवाहिक जीवन यांच्या नीतिनियमांचे कधीही उल्लंघन करणार नाही. आम्ही एकमेकांचा पती पत्नी म्हणून स्वीकार करतो हे समस्त जनास जाहीर असावे. आम्ही भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून उपस्थित समुदाय व बौद्धचार्य यांच्या समोर अशी प्रतिज्ञा करतो की धार्मिक, सामाजिक व वैवाहिक जीवन यांच्या नीतिनियमांचे कधीही उल्लंघन करणार नाही. मे तंबुसे कविदिना जितवा मुनिंदो. ते पण लगे प्यारा लगे सारा मेरे मन को ये तुमने क्या इशारा. बहिणी, सावंत बहिणी. आता होणाऱ्या प्राचीची एंट्री. आपण कोणाला लाजत नाही, उपाशी कधी राहत नाही.
हॉलमध्ये बसलो आणि लाईट गेला आहे. खूप गरम होत आहे खूप. माझ्या दुष्काळ 13वा महिना आहे. पण एकदम खराब करतोयस. आणि आमचा ऋतू आज फुल साऊथ इंडियन लुक करून आला आहे. एकदम लोंगी वंगी घालून आणि ऐकत नाही आज वेगळीच शायनिंग मारतोय. त्याने रंगा बरंच झालं. करुणा प्याला कुठे त्याच्या सुरू आहेत भांडी अरेंज दिसतंय बघ इथे रील बनवत होती आणि अमर अण्णा मला मोटिवेट करत होता. पूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पडलाय आणि आता अण्णा आमचा आजारी पडलाय असं तो म्हणतोय. कारण मी तिथे रील शूट करते कालच पडलाय पण एवढ्या एनर्जीने सगळं मस्त केलंय त्याने. पाय दुखतायत बिचाराचे. तर आता दमून तरी पण आपण संध्याकाळी कार्यक्रम करतोय गाण्यांचा कार्यक्रम तरी करणार. अजूनही आमची एनर्जी डाऊन झालेली नाहीये. गोळी घेऊन पुन्हा कार्यक्रम चालू करू. गोळी घ्यायची आणि कार्यक्रम स्टार्ट करायचा. चला आवरूया आता. ओके पॅकअप येऊ शकतोस. आली कोण नाही कशी काय येणार ती गेली ना. लग्नावरून आलोय प्रचंड दमलोय तरी पण माझ्यात एवढी एनर्जी आहे की मी काहीतरी शूट वगैरे करेन. तर लग्न व्यवस्थित पार पडलं आणि जेवण वगैरे एकदम टेस्टी होतं. प्राचीला बाय बाय केलं पण माझा फोन स्विच ऑफ झाला आणि मला मध्येच कट करावं लागलं. पण खूप मजा आली. तर माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि व्लॉग आवडला असेल माझे घरचे व्लॉग आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.